सकाळी सुमारे 7:30 वाजेच्या दरम्यान खेड शिवारातील पाझर तलावाच्या खाली फॉरेस्टच्या जागे धरणाच्या पाण्याच्या नाल्यालगत असलेल्या झाडाझुडपांमध्ये सुरू असलेल्या अवैध गावठी दारू निर्मितीवर पोलिसांनी धडाकेबाज छापा टाकला। या कारवाईत महिला राणी कचरूरन राहणार ठाकूरवाडी खेड भैरव व तिच्या पतीचा सहभाग आढळून आला असून त्याचे नाव व गाव अद्याप समजू शकलेले नाही। छाप्यात तब्बल 4,000 लिटर रसायन किंमत अंदाजे 2 लाख रुपये, 18 प्लास्टिक ड्रम, 9,000 रुपये, 2 लोखंडी ड्रम, 2,000 रुपये, 1 लाख कडी चाटू, 1,200 रुपये, ॲल्युमिनियम पातेले 1,000 रुपये, 300 किलो गूळ 15,000 रुपये, तयार गावठी दारू 200 लिटर 20,000 रुपये तसेच इतर साहित्य 2,000 रुपये असा एकूण 2,50,200 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात जागीच नष्ट करण्यात आलाय। या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायाला मोठा आळा बसला असून पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतीक भिंगारदे, पोलीस हवालदार संतोष नागरे, श्रीकांत खैरे व मारुती केंद्रे यांच्या पथकाने संयुक्तरित्या केली। या कारवाई दरम्यान संशयित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून योग्य वेळी छापा टाकण्यात आलाय। संबंधित पथकाने अत्यंत दक्षता व तत्परता दाखवत ही कारवाई यशस्वी केली असून परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची सजगता पुन्हा अधोरेखित झाली। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी युवराज राजपुरे, घोटी, इगतपुरी।